कुंभ राशी ऑगस्ट 2026 या महिन्यामध्ये नियती तुमची परीक्षा घेणार नाही, तर ती तुम्हाला निवडणार आहे. कल्पना करा, महिन्याच्या शेवटी तुम्ही मागे वळून पाहता आणि स्वतःलाच एक प्रश्न विचारता, एका छोट्याशा निर्णयामुळे माझं आयुष्य इतकं कसं बदललं? हा फक्त योगायोग होता का नशिबाने अगोदरच लिहून ठेवलेलं? तुमच्यासाठी हा महिना रहस्य, परिवर्तन आणि अचानक संधीचा महिना आहे. आता आर्थिकदृष्ट्या हा महिना नेमका कसा आहे ते आपण पाहूयात. आता पहा, तुम्हाला या महिन्यामध्ये मिळणारी सगळ्यात मोठी कमाई ही काय फक्त पैशात नसणार आहे किंवा नोटांमध्ये नसणार आहे, तर या महिन्यामध्ये तुमची आर्थिक स्थिती ही मजबूत होण्याचे योग दिसत आहेत. तुम्ही या महिन्यामध्ये पैसे कमवालच, पण त्याहीपेक्षा मौल्यवान गोष्ट म्हणजे तुम्ही अशी संधी मिळवाल की जी पुढील काही वर्षांसाठी यशाचा पाया असणार आहे, किंवा ती संधी पुढील अनेक महिन्यांसाठी कमाईचा मार्ग असणार आहे. जुनी थकबाकी असेल, आर्थिक अचानक लाभ असतील, बोनस किंवा नवीन प्रोजेक्ट्समधून आर्थिक फायदा होण्याची दाट शक्यता दिसत आहे. परंतु 24 ऑगस्ट नंतर कोणताही आर्थिक निर्णय घेण्यासाठी अजिबात घाई करू नका. 4 ते 8 ऑगस्ट दरम्यान आर्थिक लाभाचे काही नवीन स्रोत ओपन होतील. 11 ते 15 ऑगस्टमध्ये काही नवीन योजना तुम्ही आखू शकतात आर्थिक बाबतीमध्ये, आणि 20 ते 24 ऑगस्टमध्ये मोठे व्यवहार शक्य होतील. आणि महिन्याचा शेवट म्हणजेच 28 ते 31 ऑगस्ट दरम्यान भविष्यात आर्थिक योजना आखण्यामध्ये तुम्ही सफल असणार आहात. आता व्यावसायिक वर्गासाठी हा महिना नेमका कसा असणार आहे, तर बघा, व्यवसाय वाढीसाठी, व्यवसाय विस्तारासाठी तुम्हाला काही नवीन प्लॅटफॉर्म मिळू शकतील, किंवा योजना तुमच्या ज्या आहे त्या प्रॅक्टिकली तुम्ही करू शकता. या महिन्यामध्ये प्रत्येक नवीन ओळख ही खूपच महत्त्वाची ठरू शकते, कारण त्याच ओळखीच्या मदतीने तुम्ही तुमचं स्वप्न पूर्ण करू शकता. विशेषतः सोशल मीडिया, तंत्रज्ञान, शिक्षण, संशोधन, ऑनलाईन व्यवसाय असेल किंवा कन्सल्टन्सी असेल, किंवा स्टार्टअप क्षेत्रामध्ये जे कोणी काम करत आहे त्यांच्यासाठी मात्र हा किंवा त्यांचा व्यवसाय असेल तर त्यांच्यासाठी हा जो महिना आहे तो खूपच अनुकूल फळं देणारा आहे. एखादी साधी भेट ही पुढे मोठ्या करारामध्ये कन्वर्ट होऊ शकते. आता नोकरीसाठी हा महिना कसा आहे, किंवा नोकरी करणाऱ्यांसाठी हा महिना कसा आहे, तर पाहूयात. तुमच्यासाठी हा महिना खूपच बिझी असणार आहे, कारण या महिन्यामध्ये अचानक काही जबाबदारी तुमच्या अंगावर पडणार आहे. एखादं नवीन प्रोजेक्टचं हेड तुम्हाला करायला मिळणार आहे, किंवा नेतृत्व तुम्हाला करायला मिळणार आहे. सोबतच टीम लिडिंगचं काम तुमच्यावर सोपवणार आहे, कारण इतक्या दिवसापासून जे तुमची मेहनत आहे ती इतरांना दिसणार आहे, आणि त्यामुळे तुम्हीच हायलाईट असणार आहात तुमच्या कामाच्या ठिकाणी. सोबतच जे कोणतंही जबाबदारी तुम्हाला मिळालेली आहे ती तुम्ही मेहनतीने आणि कष्टाने पार पाडल्यामुळे तुमचं ऑफिसमध्ये भरभरून कौतुकही होणार आहे. सोबतच तुम्हाला जी अपेक्षा होती की तुम्हाला सगळ्यांनी पाहावं, तुमचं कौतुक करावं, तर ती गोष्ट या महिन्यामध्ये नक्कीच पूर्ण होणार आहे. परंतु या सगळ्या गोष्टींमुळे लगेचच अहंकारामध्ये जाऊ नका, कारण कधीकधी जास्त अचानक आलेल्या यशामागे काही जळके वृत्तीचे लोकही असतात आणि त्यांचा तुम्हाला त्रास होऊ शकतो. मग इथं थोडंसं सावध राहिलेलं बरं पडणार आहे. आता जे कोणी रिलेशनशिपमध्ये आहेत त्यांच्यासाठी मात्र हा महिना खूपच रहस्याने भरलेला असणार आहे, कारण एखाद्या गोष्टीचं उत्तर हे फक्त तुमच्यासमोर असणार आहे, परंतु ते तुम्हाला दिसेल का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. कारण तुमच्या नात्यामध्ये या महिन्यात अचानकपणे एक मोठा प्रश्न उभा राहणार आहे. जे नातं टिकवण्यासाठी फक्त आणि फक्त तुम्हीच प्रयत्न करत आहात, हा सगळ्यात मोठा प्रश्न तुमच्यासमोर आहे. मग या गोष्टीला कसं तुम्ही सामोरं जाणार, त्याचं उत्तर तुम्ही कसं शोधाल, हीच तुमची कसोटी असणार आहे, तुमच्या प्रेमाची कसोटी असणार आहे. या महिन्यामध्ये अनेक झालेले गैरसमज हे दूर होतील. खरं काय, खोटं काय हे तुम्हाला समजेल. जे नातं खरं होतं ते कायमस्वरूपी राहणार आहे, परंतु जे नातं खोटं होतं, दिखावा होतं, ते नातं हळूहळू तुमच्या आयुष्यातून दूर जाणार आहे. आणि असं काय झालं तर नक्कीच कमेंटमध्ये मला जरूर सांगा. आणि तुमच्या आयुष्यामध्ये अचानकपणे काही प्रश्न उद्भवले असतील, त्याची उत्तरं तुम्हाला मिळत नसतील, तर नक्कीच तुमच्या जीवनात
ची सर्व प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी तुमच्या कुंडलीचं विश्लेषण नक्कीच करून घ्या आणि त्याच्यासाठी खाली दिलेल्या क्रमांकावर माझ्यासोबत नक्कीच संपर्क तुम्ही साधू शकता. विद्यार्थी वर्गाला मात्र खूपच आश्चर्याने भरलेला हा महिना आहे, कारण या महिन्यामध्ये तुमची कल्पनाशक्ती खूपच जास्त काम करणार आहे. म्हणजे अभ्यास तर तुम्ही करणारच आहात, परंतु तुमच्या डोक्यामध्ये जे काही कल्पना असतील, नवीन आयडियाज असतील, काहीतरी तुम्हाला नवीन संशोधन करायचं असेल तर नक्कीच त्याच्यासाठी तुम्हाला प्लॅटफॉर्म मिळतील, संधी मिळतील तुमच्या डोक्यातील भन्नाट कल्पना ह्या जगासमोर आणण्यासाठी. आणि जे कोणी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे, सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करत आहे, त्यांच्यासाठी मात्र हा महिना असाच असणार आहे. नवीन मार्गदर्शन तुम्हाला मिळेल, नवीन संधी तुम्हाला मिळतील आणि जर अगोदर तुम्ही परीक्षा दिलेल्या असतील तर त्याचे सकारात्मक परिणाम किंवा निकाल तुम्हाला या महिन्यामध्ये नक्कीच पाहायला मिळतील. सोबतच जे कोणी उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करत आहेत, परदेशामध्ये ॲडमिशन मिळवण्यासाठी, तर त्यांनाही सकारात्मक परिणाम मिळतील. ज्या काही अडचणी येत होत्या त्या सर्व काही अडचणी दूर होतील. जो या महिन्यामध्ये एक आपल्या अपेक्षेच्या वेगळं काहीतरी विचार करेल, म्हणतात ना भिंतीच्या पलीकडे विचार करेल, काहीतरी नवीन शोधण्याचा प्रयत्न करेल, तोच विद्यार्थी खूप पुढे जाणार आहे किंवा मनासारखं यश त्याला नक्कीच मिळणार आहे. स्वतःची क्षमता ओळखण्याचा तुम्ही प्रयत्न करा आणि त्यासाठी तुम्हाला नक्कीच या महिन्यात संधी मिळतील, परंतु त्या तुम्हाला शोधाव्या लागतील आणि त्या संधीचं सोनं हे तुम्हालाच करायचं आहे. आणि असं काय घडलं तर तुम्हाला मला कमेंटमध्ये जरूर सांगायचं आहे. महिला वर्गाला मात्र हा महिना नाविन्याने भरलेला असणार आहे. या महिन्यामध्ये तुमच्या आयुष्याची होणार आहे नवीन सुरुवात किंवा तुमच्या आयुष्याचा एक नवीन अध्याय सुरू होणार आहे. ज्या गोष्टीसाठी तुम्ही अनेक वर्षांपासून वाट पाहत होतात ना, तर त्याच गोष्टीची सुरुवात या महिन्यामध्ये नक्कीच होणार आहे. जसं की तुमचं स्वप्न असेल, तुमचं ध्येय असेल, तुम्हाला नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल, तुम्हाला तुमच्या कोणत्या तरी एखाद्या क्षेत्रामध्ये जी तुमची आवड आहे, कला आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला काम करायचं आहे, तर त्या सगळ्या गोष्टींची सुरुवात या महिन्यापासून होणार आहे. श्री गणेशा या महिन्यापासून होणार आहे. तर नक्कीच संधी फक्त तुम्ही शोधा, अलर्ट रहा, सजग रहा. छोटी का असे ना ती संधी, परंतु त्याचा फायदा घ्या आणि स्वतःला सिद्ध करा, स्वतःला शोधून काढा. ज्या कोणी महिला अगोदरच वर्किंग वुमन आहेत, व्यवसाय आहे, उद्योग आहे, छोटासा त्यांचा बिझनेस आहे, तर त्या महिलांना पण त्यांचं कर्तृत्व जास्त सिद्ध करण्यासाठी अजून काही नवीन प्रोजेक्ट्स मिळतील, अजून काही नवीन जबाबदाऱ्या मिळतील. तर नक्कीच हा महिना महिलांसाठी मात्र खूपच नवीन रीतीने भरलेला आहे. वेगवेगळ्या एक ॲडव्हेंचर गोष्टींनी भरलेला आहे असं म्हणायला हरकत नाही. आता ज्येष्ठ नागरिकांसाठी हा महिना जुन्या आठवणी आणि नवीन ऊर्जा, म्हणजेच जुन्या आठवणींना उजाळा देणारा हा महिना आहे. अचानकपणे तुमचे मित्रमंडळी तुम्हाला सरप्राईज देतील किंवा तुमचे नातेवाईक मंडळी तुम्हाला सरप्राईज देतील, येऊन भेटतील, एखादा छोटासा गेट टुगेदर प्लॅन करू शकता किंवा एखादी छोटीशी ट्रिप तुम्ही प्लॅन करू शकता, आध्यात्मिक यात्रा तुम्ही करू शकता या महिन्यामध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे तुमचं स्वप्नापुरं राहिलं होतं ते पूर्ण करण्यासाठी हे जे तुमच्या आसपास सगळे मंडळी आहेत ते तुम्हाला मदत करतील आणि त्याच्यामुळे तुम्हाला पण खूप आनंद होईल. परंतु हे सगळं काही अनुभवत असताना तुम्हाला घ्यायची आहे तुमच्या आरोग्याची काळजी. रक्तदाब असेल, झोपेची समस्या असतील, गुडघ्याचे दुखीचा त्रास असेल तर ते तुम्हाला तुमचे जे काही नित्य आहार आहे, व्यायाम आहे ते तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे. आता या महिन्यामध्ये सगळ्यात आश्चर्यकारक गोष्ट जी घडणार आहे ते म्हणजे तुमचा एखादा रहस्यमय प्रवास होऊ शकतो. परंतु हा जो प्रवास आहे तो तुम्ही ठरवलेला नसणार आहे, तो अचानक ठरेल आणि याच अचानक ठरलेल्या प्रवासामधून नक्कीच काही शुभ गोष्टी तुमच्यासोबत घडतील आणि ते तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर सांगायचं आहे. आता तुमच्यासाठी काही शुभ दिवस आहेत ते तुम्हाला मी सांगते. त्या दिवशी तुम्ही कोणताही शुभारंभ करू शकतात, नवीन डिसिजन्स घेऊ शकतात, महत्त्वाचे आर्थिक निर्णय घेऊ शकतात, इन्व्हेस्टमेंट करू शकतात, धार्मिक कार्य करू शकतात आणि ते दिवस आहेत 5, 9, 13, 17, 21, 25, 28 आणि 30 ऑगस्ट. त्याचप्रमाणे काही अशुभ तारखा पण आहेत. त्या दिवशी शक्यतो कोणतंही महत्त्वाचं काम करू नका, प्रवास करू नका, वाद टाळा आणि ते दिवस आहेत 3, 11, 18, 24 आणि 29 ऑगस्ट. तुमच्यासाठी शुभ रंग आहे आकाशी निळा, जांभळा आणि पांढरा. शुभ अंक आहे 4, 7 आणि 11. तुमच्यासाठी शुभ वार आहे शुक्रवार, बुधवार आणि गुरुवार. आणि शुभ दिशा आहे पश्चिम आणि वायव्य दिशा. तुमच्यासाठी हा महिना उत्तरांचा नाही तर संकेताचा महिना आहे.
एक प्रश्न सतत मनामध्ये ठेवा आणि ते म्हणजे या महिन्यामध्ये जे माझ्याकडून निघून जाईल ते खरोखरच माझं होतं का? आणि जे काही नवीन येईल ते माझ्यासाठी नवीन भाग्याचं दार उघडेल का? कारण काही वेळा नियती ही आपल्या आयुष्यामध्ये नवीन व्यक्ती, नवीन संधी, नवीन मार्ग आणण्यापूर्वी जुन्या गोष्टी ह्या शांतपणे दूर करत असते. आणि तुमच्यासाठी हा महिना अशाच काही नव्या अध्यायाची सुरुवात करणारा महिना आहे. तुम्हाला जर माझी ही माहिती आवडली असेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. तुम्हाला हवे असतील तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे तर त्याच्यासाठी तुम्ही तुमचं कुंडली विश्लेषण नक्कीच करून घ्या आणि त्याच्यासाठी खाली दिलेल्या क्रमांकावर माझ्यासोबत संपर्क तुम्ही साधू शकता. आता आपण भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओम नमः शिवाय, हर हर महादेव.